जय शिवराय मित्रांनो, मी संध्याकाळी 6 वाजता श्री माता वैष्णोदेवी तुम्ही बघू शकता कटरा स्टेशन आहे हे. तर ते 6 वाजता पोचलो. त्याच्यानंतर मला ॲक्च्युली हॉटेल करायचं होतं जवळपास, पण मी विचार केला की पहिले IRCTCचं जे गेस्ट हाऊस आहे डॉमेट्रीज वगैरे पाहून घ्यावे. आणि मग मी बघितलं तर मला चांगलं वाटलं. क्लीन पण होते आणि त्यांची सर्विस पण मला चांगली वाटली. लॉकरची सुद्धा व्यवस्था आहे डॉमेट्रीजमध्ये, AC नॉन AC दोन्ही आहे. आता मी तुम्हाला दाखवतो जाऊन. तर चला आता आपण पाहू IRCTCचं गेस्ट हाऊस. तर हे गेस्ट हाऊस आहे इकडे वरती आणि हे स्टेशन आहे. माता वैष्णोदेवीचं मंदिर बहुतेक इकडं आहे, मला नक्की माहीत नाही, मी कोणाला विचारलं नाही अजून. तर हा परिसर आहे स्टेशनचा. आतापर्यंत पाहिलेलं सगळ्यात क्लीन स्टेशन मला हे वाटलं. इवन साऊथ इंडियामध्ये पण एवढं क्लीन स्टेशन नाही आहे जेवढं हे आहे. आतून तर एकदम भारी आहे. मला मी ते दाखवतो IRCTCचं गेस्ट हाऊस, कॅन्टीन. हे इथं गेस्ट हाऊस अँड फूड शॉपिंग मॉल आहे. हे पण मी बघू शकतो कारण की उद्याच निघायचं आहे. आय थिंक इथे वरती आहे. हे तिथे लिहिलं आहे गेस्ट हाऊस. हे इथे डॉमेट्री आणि फूड स्टेशन, गेस्ट हाऊस, शॉपिंग लॉन्ज. इथे एक स्टोअर पण आहे. इकडे फूड स्टेशन आहे. अप्पर क्लास वेटिंग रूम आणि इकडे आहे रिसेप्शन. ते इथे विचारपूस करतो मी. तर मित्रांनो, हे रूमचे चार्जेस आहे, बघून घ्या. थ्री बेड, 6 बेड, डॉमेट्री 489, नॉन AC डॉमेट्री 289. तुम्हाला मी AC डॉमेट्री दाखवतो. माझा अवतार काल झाला आहे आयला, गरमी खूप आहे बाबा इकडं. अच्छा, ही AC डॉमेट्री आहे. हे लॉकर पण आहे. बघा किती बेड आहेत. 3 3 3 6 9 10 11 12 13 14 15 बेड आहे तिथं AC मध्ये. आणि हे असे लॉकर आहेत. सामान पण बसते बरंच. कॉमन टॉयलेट वॉशरूम इकडे 4-5 आहेत, पण क्लीन वाटतात. हे बघा क्लीन आहेत. बाथरूम आहे इकडे, पण बाथरूम आहे. इकडे कोमोडो, इकडे इंडियन टॉयलेट. तर तुमच्या माहितीकरता मी सांगितलं हे, नाही तर एवढं आतमध्ये थोडं ऑड वाटते शूट करायला. डॉम तर मला चांगला वाटला. इकडून काही बाहेरचा नजारा आहे. AC डॉमेट्री केली, 1 बेड 498 रुपये. आणि इथे तुम्हाला आधार कार्ड पण लागते आणि हे एक फॉर्म भरावा लागतो. लॉकरसाठी ते सांगत होते 500 रुपीज जमा करावं लागतात. ते रिफंडेबल अमाऊंट आहे. उद्या सकाळी मला वापस मिळून जाईल. लॉकरसाठी मला हा कुठे घेऊन जात आहे. लॉकर तिथंच आहे ॲक्च्युली, रूममध्येच लॉकर आहे. ते बहुतेक चाबी घेतात वाटते तिथून. तर मित्रांनो, इथं ते क्लॉक रूम आहे. तुम्ही इथं पण सामान ठेवू शकता. आणि बघा, ही 500 रुपयाची पावती आहे. ही तुम्हाला वापस मिळणार आहे पैसे 500 उद्या जेव्हा तुम्ही सोडणार तेव्हा. आणि 6 नंबरचं लॉकर तिकडेच दिलं आहे मला त्यांनी हॉलमध्ये. आणि इकडे जेवणाची कॅन्टीन आहे. इथं तुम्ही जेवण करू शकता. बघा, जेवण पण चांगलं मिळते इथं. मी रिव्ह्यूमध्ये वाचलं होतं. पूर्ण मेनू आहे, सगळं आहे. तर असे काही बेड आहे, ब्लँकेट आहे, 2 उशा पण आहेत. चांगलं आहे तसं.
क्लीन ठेवतात हे चांगलं, कुठं कचरा पण नाही आहे. तर हे असे काही लॉकर आहेत आणि तुम्हाला की पण मिळते. हे मी एक त्यांना इन्क्वायरी केली होती की लेडीजसाठी जे डॉमेट्रीज आहेत ते वेगळे वेगळे आहेत का एकच आहे. तर एकच डॉमेट्री आहे, AC नॉन AC लेडीज आणि जेंट्ससाठी पण. आणि AC मध्ये जे वॉशरूम वगैरे जे टॉयलेट वगैरे आहेत ते एकच आहेत. नॉन ACमध्ये जास्त वॉशरूम टॉयलेट वगैरे जास्त आहेत, त्यांचं पण एकच आहे वाटतं. तर यांचे हे मेनू आहेत आणि प्राईस बघून घ्या, रिजनेबल प्राईस आहे. हे पण IRCTCचंच हॉटेल आहे. ही स्पेशल थाली वाटतं, हे स्पेशल थाली आहे ना. ये सर ये हाँ ये स्पेशल है और नॉर्मल ये वाली हे बघा, हे मेनू आहेत स्पेशल थालीमध्ये. दो अभी ना स्पेशल में पनीर और खीर एक्स्ट्रा बाकी सेम है. अच्छा. तर मित्रांनो, मी जेवण करतो. 2 तंदूर रोटी आहेत, राईस आहे, ही दाल मखनी आहे, ही गोबीची मिक्स व्हेज आहे वाटते, गोबीची भाजी आहे, रायता आणि लोणचं एवढं येते तुम्हाला. हे मिनी लंच आहे 120 रुपयात आणि स्पेशल लंचमध्ये पनीरची भाजी एक्स्ट्रा मिळते आणि एक स्वीट आयटम मिळते, तर त्याचे 150 रुपये. तर मला एवढं सफिशियंट आहे. तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे. मला तंदूर रोटी आवडत नाही या याच्यासोबत. टेस्ट करून बघू. हां, टेस्ट चांगली आहे. जस्ट जेवण झालं माझं, आता 8:15 वाजले. जेवण चांगलं होतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला राहिला या IRCTCच्या गेस्ट हाऊसमध्ये. समजा तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असणार, जर तुम्हाला वैष्णोदेवी दर्शन नाही करायचं आहे, कटऱ्यावरून तुम्हाला श्रीनगर निघायचं आहे, तर तुम्ही इथं स्टे करायला पुरते, कारण की एकदम जवळच एकदम स्टेशन, कारण की आपण स्टेशनच्या वरतीच राहतो. आता भेटूया आपण उद्याच्या एका अमेझिंग जर्नीमध्ये. ही ट्रेन जर्नी खूप कमी जणांनी शूट केली असेल मराठीमध्ये, तर ते मी तुम्हाला उद्या दाखवणार ही जर्नी. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथं संपतो. आशा करतो की तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्ही तुमचा ट्रिप प्लॅन आहेत कटरा किंवा काश्मीरचे ते तुम्ही करू शकता. इथं तुम्ही बुकिंग करून राहू पण शकता एक दिवस का होईना. हा व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय माता दी, जय शिवराय. बाय बाय.